नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो, प्रियास टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण पाठ्यपुस्तक इयत्ता 5वी या पुस्तकामधील गणित विषयातील विभाग पहिला, प्रकरण पहिले, रोमन संख्या चिन्हे, पान नंबर आहे 1 याचा अभ्यास करणार आहोत. पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. चला तर विद्यार्थी बालमित्रांनो, आज आपण रोमन संख्या चिन्हे अभ्यासणार आहोत. तर या ठिकाणी घड्याळाचे चित्र दिसत आहे. घड्याळामध्ये रोमन संख्या चिन्हे दिलेली आहेत. तर त्याचे वाचन आपण आता करू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 अशा पद्धतीने हे रोमन संख्या चिन्हे लिहिलेले आहेत. तर आता आपण रोमन संख्या चिन्हांचा अभ्यास करू. 1 आय, 2 2 आय, 3 3 आय, 4 आय व्ही, 5 व्ही, 6 व्ही आय, 7 व्ही डबल आय, 8 व्ही ट्रिपल आय, 9 आय एक्स, 10 एक्स. तर हे झाले 10पर्यंत रोमन अंक. आता 11 ते 20 आपण रोमन अंक लिहू. 11 12 13 11 12 13 14. तर 11चं आहे एक्स आय, 10 अधिक 1 11. 12चं एक्स डबल आय, 13चं एक्स ट्रिपल आय, 14 एक्स आय व्ही, 15 एक्स व्ही, 16 एक्स व्ही आय, 17 एक्स व्ही आय आय, 18 एक्स व्ही ट्रिपल आय, 19 एक्स आय एक्स आणि 20 एक्स एक्स. म्हणजे 10 अधिक 10 एक्स अधिक एक्स 20. अशा पद्धतीने याचे गणित असते. त्यानंतर आता उदाहरण संग्रह पाहू. पान नंबर 2वरील हा उदाहरण संग्रह आहे. प्रश्न 1 1 ते 20 या संख्या रोमन संख्या चिन्हे वापरून लिहा. तर आपण आता लिहिलेलंच आहे. प्रश्न 2 पुढील संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे म्हणजे इंग्रजी संख्या लिहायच्या आहेत. या ठिकाणी रोमन संख्या चिन्हे दिलेली आहेत, ती आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये लिहायची आहेत. चला तर आपण पाहू. V5 VII means 7, X means 10, XII means 13, XIV means 14, XVI means 16, XVII 18, IX means 9. प्रश्न 3 रिकाम्या चौकटी भरा. संख्या व रोमन संख्या चिन्हे असे 2 रकाने केलेले आहेत. संख्यामध्ये 3 अक्षरे लिहिलेले आहेत व रोमन संख्या आपण लिहायची आहे. त्यानंतर इथं रोमन संख्या चिन्हामध्ये VII असे लिहिले आहेत. VII मीन्स 8. इथे 8 आपण अक्षरे लिहू. आठ 6 VI. त्यानंतर रोमन संख्या चिन्हे मध्ये XII म्हणजे 12. इथे 15 अक्षरे लिहिलेले आहे. रोमन अंकामध्ये XV असे लिहिलेलं आहे. आता इथे XIX म्हणजे X म्हणजे 10, IX म्हणजे 9. अर्थात इथे 19 अक्षरे लिहायचे आहे. प्रश्न 4 रोमन संख्या चिन्हाचा उपयोग करून संख्या लिहा. 1 9 means IX, 2 means II, XVII. त्यानंतर 4 IV, 11 means XI, 18 means XVII, I means XV ट्रिपल I. अशा पद्धतीने लिहायचं आहे. प्रश्न 5 पुढे आंतरराष्ट्रीय अंकातील प्रत्येक संख्या रोमन संख्या चिन्हात लिहिलेली आहे. रोमन संख्या चिन्हे वापरून लिहिलेली संख्या बरोबर असल्यास अशी खूण, चूक असल्यास अशी खूण करायचे आणि नसेल तर दुरुस्त करायचे. आंतरराष्ट्रीय अंकात लेखन आणि रोमन संख्या चिन्हात लेखन केलेलं आहे. तर 4 म्हणजे 4 रेषा त्यांनी लिहिलेल्या आहेत. 4 I लिहिले आहेत, चूक आहे. तर बरोबर काय आहे? IV.
इथे 6 मीन्स 6 लिहिलेलं आहे, बरोबर लिहिलेलं आहे. 8 मीन्स 8 डबल आय एक्स चूक लिहिलेलं आहे. या ठिकाणी 8 व्ही ट्रिपल आय. 16 म्हणजे 16 बरोबर लिहिलेलं आहे. 15 चुकीचं लिहिलेलं आहे. XV मीन्स 15. तर अधिक माहितीसाठी LCDM ही आणखी काही रोमन संख्याचिन्हे आहेत. रोमन संख्याचिन्हे I मीन्स 1 1, V मीन्स 5, X मीन्स 10, L मीन्स 50, C मीन्स 100, D मीन्स 500, M मीन्स 1000. उपक्रम घड्याळाप्रमाणेच रोमन संख्याचिन्हाचा वापर आणखी कोठे कोठे केलेला दिसतो याची तुम्ही नोंद घ्यायची आहे. समजलं बालमित्रांनो? अशा पद्धतीने आज आपण रोमन संख्याचिन्हे व त्याचा स्वाध्याय अभ्यासलेला आहे. तो तुम्ही वहीत सोडवायचा आहे, म्हणजे तुमचा सराव होईल.